तो हेलो गाइस, स्वागत है हमारे इस नए ब्लॉग में आप सबका। तो आज आम्ही जाणार आहे फवारायला। पाहू शकता पाठीवर पिचकारी आहे। तर आज फवारायचा आहे आपल्याला कापूस। तर आपल्याला दाखवू शकतो कसं फवारलो काय नाही, कोणतं औषध आहे, कोणत्या क्वालिटीचा आहे, कसला आहे तर दाखवू शकतो। तर आता जात आहे, आता रस्ता माळातून आहे, जंगल पाहू शकता। जंगलातून जायचं आहे, थोडंसं लांब आहे शेत, तर टाइम लागते थोडासा। कशी डाय केली पा बघा कसं झालं हे, धुपट केले मवळासाठी। हे बघ अबे मासे आहेत, ही पाहू शकता पुळी मवळाची। पहा कसले आहे मऊळ, आगी मऊळ आहे, आगी मऊळ शेत वरी झाडलेलं आहे। कोणीच नाही या पा इथं वरी होतं, या इथं होतं वरती, त्यालाच बोला रे ये इथं ते। तर आलो आपण वावराजवळ, शेत आलं आपलं, रोडलाच आहे एकदम ओके मध्ये, भारी सावरगाव रस्त्याला आहे, सावरगाव माळ। तुम्ही ऐकलं असेल, जर इथले जवळपासचं असेल तर त्याला माहीत राहते सावरगाव माळ। तर आलो आपण शेतामध्ये, तर आपला कापूस दाखवतो तुम्हाला कसला आहे काय नाही। इथून खाली नाली आहे भाई, इकडे आहे हिंगत वावर आपला। हा हिंगत हेच आहे, कसला दिसा आहे कापूस आपला। बाबा खाली नालीत उतरायचं आहे, पाहायचं सर ते पडत होतो, आता वाचलो मी जरासं। तर आलो कापूस आपला, हिंगत आहे वावर। हा कसला आहे कापूस, नाद करती का, हिंगत आहे बघा कसला आहे, एक नंबर क्वालिटी आहे, मस्त। तनाशीच्या बॅगा आहेत, डायरेक्ट फवारून टाकायचे तनाशीत, आरपार इकून तिकून काहीच फरक पडत नाही। मस्त कापूस आहे, पहा कसा आहे, भारी आहे का दिसायला। हे बाय पहा कसला आहे, एक नंबर मध्ये आहे, क्वालिटी एक नंबर तनाशीचं आहे। आता या आपल्या कापसाला मोहा झालाय, थोडासा आळी पडलेली आहे, तर आळी पडल्यामुळं थोडंसं फवारणार आहे। कवळा मस्त एक नंबर आहे क्वालिटी। तर फवारतो थोडंसं, तुम्हाला औषध दाखवतो कसं आहे काय नाही ते। हे बाई इथं याच्यावर मोहा पडला, पाहू शकता। हे बाई हे बघा कसा चिकटा आहे, सगळा चिकट आहे, असा मोहा पडलेला आहे। चिकट असल्यामुळं काय थोडंसं फवारा लागते, औषध पावडर आहे। तर असं फवारल्यामुळं की नाही आळी वगैरे संपूर्ण किडा मिडा चेक असं एकदम ओके मध्ये होते। हे पाहू शकता, याला किती आहे, कसला आहे, लय आहे, असा मोहा आहे। तर तुम्ही बी का आता फवारत असेल, तुम्हाला माहीत असेल तर असं फवारू शकता। बघा कसला लई किडा आळी आहे, काही याच्यावर असा पूर्ण झाड गेलेलं आहे, असं सगळं मोहा पडला, असा गुरमुळा होऊन बसले, असं पानं असे चिटकून पडले ते एकाला एक असे सगळे। तर आपण हे सगळे असं एकदम ओके मध्ये व्हायसाठी, असे चोपडे तेल पानं व्हायसाठी फवारणार आहे। तर भारी औषध आहे, भारी आंध्रातून आणलेलं आहे। तर तनाशीच्या बॅगा ते नाहीत, तनाशीच्या बॅगा ज्याने लावल्यात त्याला फवारायसाठी चांगलं आहे औषध, तर आंध्रातून आण। तर आपण फोडलाय पुढं, आता या पुढ्यातलं की नाही आता पावडर आहे, पावडर आळी मिळी किडा सगळे मरतात एकदम ओके मध्ये। तर आता टाकायचं आपल्याला याच्यातलं पावडर, तर पावडरचे 2 चमचे टाकायचे, 2 किंवा 3 टाकायचे। आपण टाकणार आहे 3 चमचे, भरून घ्यायचे। हे झाला 1, हे 2 आणि हे आहे 3 चमचे टाकले मित्रांनो, 3 वासले बेकार याला खराब टाका, 3 टाकले चमचे। आता टाकायचं औषध आपल्याला, आता टाकूया औषध टाकूया 1 झाकण। एक झाकण टाकलं, अजून अर्ध टाकूया, हे झालं अर्ध। मस्त एक नंबर मध्ये। जरा पाणी टाकून हिसळून घेऊया थोडस, म्हणजे कसं याला चिटकून औषध राहत नाही असं। खराब अशाला तर आता आपले औषध वगैरे सगळं झाले टाकून आता। तर आता आपण जे राहिलं ते पाणी सगळं
आता दिवट टाकून पाणी चक सगळं आता सगळं बरोबर टाकून द्यायचं पाणी चक. पावडर वगैरे सगळं इगरून गेलं पाहिजे मधामध्ये. बरोबर टाकायचं जेणेकरून चिटकून बसू नये चाळणीला औषध. तर आपलं झालं पाणी वगैरे टाकून सगळं. आता घ्यायचं झाकण बरोबर लावून घ्यायचं. करूया फवारायला सुरू. ढंगडा टाकडा. तर आता आपण करूया सुरू फवारायला. तर असं तर घेतली पाठीवर पिचकारी. आता पिचकारी घेतल्याच्या नंतर आता घेऊया मस्त फवारून निवांत. पिचकारी नवीन घेतलेली आहे तर प्रेशर मस्त आहे ते. तर पाहू शकता. थांबा दाखवतो तुम्हाला. तर पाहू शकता कशी पिचकारी आहे. नवी आहे पिचकारी. मस्त प्रेशर मारते भारी. एक नंबर मध्ये फुल प्रेशर मध्ये. तर मित्रांनो आपला इथं व्हिडिओ संपत आहे. चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.